गोदावरीचा राजा अशी मनमाड मुंबई या गोदावरी एक्सप्रेस मध्ये प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपती बाप्पाची ओळख आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। मात्र यंदाच्या वर्षी प्रवासी संघटनेने प्रयत्न करूनही धावत्या रेल्वेमध्ये बाप्पाची स्थापना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विरोध केलेला आहे। त्यामुळे धावत्या रेल्वेमधल्या बाप्पांचा प्रवास आज थांबणार आहे। गेल्या 27 वर्षांची ही परंपरा यंदा खंडित होती आहे। गणेश भक्त आणि चाकरमान्यांनी त्यामुळे काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। मनमाड, लासलगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधील चाकरमानी हे गेल्या 27 वर्षांपासून मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस या गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना करून 10 दिवस पूजा आरती करायचे। मात्र या परंपरेला रेल्वे प्रशासनाने आता ब्रेक लावलाय। संदीप जेजुरकर आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। संदीप, गेल्या 27 वर्षांची ही जी परंपरा आहे ती खंडित होतीये, काय नेमकं म्हणणं आहे प्रशासनाचं? यामिनी मागील 27 वर्षापासून गोदावरीचा राजा हा धावत्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये या श्री गणेशाची स्थापना होत असते। मनमाड असेल, लासलगाव असेल, नाशिक असेल आदी भागातून जे प्रवासी चाकरमाने असतात ते या रेल्वेतनं प्रवास करतात। हे या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने किंवा आजच्या ज्या श्री गणेशाची स्थापना होते, प्रतिष्ठापना होते, त्या निमित्ताने ही प्रतिष्ठापना गोदावरी एक्सप्रेसमध्ये होत असते। यंदा मात्र ह्या परंपरेला जे आहे तर रेल्वे प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ही जी 27 वर्षाची परंपरा होती ती खंडित झालेली आहे। खरं तर मनमाड येथून गोदावरी एक्सप्रेस ही सुटत होती। यावेळी मात्र गोदावरीचा जो आहे तो स्थानक जे आहे ते बदलल्यामुळे ही गोदावरी एक्सप्रेस जी ती धुळ्यावरनं सोडल्या जाते, त्या कारणाने आहे। त्यामुळे ही जी आहे ती परंपरा यावर्षी खंडित झालेली आहे। यामुळे जे चाकरमाने आहेत ते सध्या नाराज झालेले आहे। 7 दिवस गणेशोत्सव काळामध्ये गाडी जाताना असेल, येताना असेल, आरती पूजा अर्चा करून संपूर्ण जी बोगी आहे ती सजवून आणि प्रवास अगदी संदीप, काहीसा या प्रवाशांचा हिरमोड झालेला बघायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।